एक्सेलमध्ये फास्ट व्हायचं आहे तर माऊसचा वापर टाळा. पाहूयात एक एक्सेल शॉर्टकट झटपट एक्सेलमध्ये. तर मंडळी, आपण जो आपला एक्सेलचा डेटा असतो, जी आपली एक्सेलची शीट असते, ती शीट आपण जर बघाल तर त्याच्या प्रत्येक शीटच्या टॉपला म्हणजे सगळ्यात पहिल्या रो मध्ये जो असतो तो आपला हेडर असतो. त्या आपण त्या कॉलमचं नाव बोलू शकतो किंवा हेडर बोलू शकतो. पण तो हेडर का असतो, की तो आपल्याला हेडर एखादी गोष्ट सांगतो की बाबा त्या कॉलममध्ये त्या हेडरच्या रिलेटेड डेटा आहे. जसं एम्प्लॉई कोड जर मी वरती लिहिला आहे, तर मला कळणार त्याच्या खाली जितके पण जे नंबर्स असणार किंवा कोड असणार ते एम्प्लॉईचे कोड असणार. पण आपण नेहमी एक प्रॉब्लेम जो बघत असतो, की जेव्हा जेव्हा मी तो डेटामध्ये असा खाली येतो, ओके, तेव्हा काय होतं, की तो हेडर गायब होतो आणि ह्या हेडरला आपल्याला जर त्याच जागेवरती ठेवायचं असेल आणि बाकीचा डेटा सुद्धा बघायचा असेल, जेणेकरून आपल्याला कळेल, की आपण जो डेटा बघतोय त्याचं नेमकं नाव काय आहे किंवा त्याचा हेडर काय आहे. त्यासाठी आपण एक फंक्शन वापरतो जो असतो टॉप रोज जे असतात ते फ्रीज करण्यासाठी. ओके, सो फ्रीज जो आपण फंक्शन वापरतो तो आपण आज माऊस न वापरता एक्सेलने वापरणार आहोत आणि तोच असणार आहे आजचा आपला शॉर्टकट. आणि तो शॉर्टकट असणार आहे ऑल्ट WF-R. ऑल्ट WF-R हे प्रेस केल्यानंतर माझा टॉप रो जो आहे तो फ्रीज झालेला आहे. आणि जर मी आता एक्सेलमध्ये जर खाली यायला प्रयत्न केला तर माझा टॉप रो तसाचा तसाच असणार आहे, पण माझा बाकीचा डेटा मला चेंज होणार आहे जसा जसं मी खाली येणार आहे. तर मंडळी, हाच होता आजचा आपला एक एक्सेल शॉर्टकट आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी फॉलो करा एक्सेल भारतला. धन्यवाद.